नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? दर्शन भाई कुठं झाला? मी चालू वांगीला. तू कुठं झाला रे? मी चालू नवरदेवाला फाडाला. ओके यो दादा तुम्ही आम्ही चालू माथेरानला. जरा दादांच्या कृपेने माथेरान फिरायचे चान्स भेटले, जाऊन येऊ जरा. काय दर्शन भाई याच्या नाही जेव्हा होईल दादांचा तेव्हा होईल. आता नशिबाचा खेळ आहे, सगळ्या नशिबा सोडून द्यायचा, जास्त टेन्शन घ्यायचा नाही. चला निघू. इथं जायचं आपल्याला. पहिले आला खाला बर्गर खाला, नाही तर तिथे जाऊन उपाशी मारायला पेक्षा खाऊन जाऊ. मग तिकडे काय येतात फिरू. जर काय बघायचा असला पॉईंट बी तर मग अजून टाइम होईल. त्यापेक्षा इथून खाऊन गेल्याला बरा. तिथं कसं आहे ना कसं नाही असेल तर चांगलं टॉपचा, पण महाग असेल. आपण गरीब माणसं अबे चाले. आता इथून खाऊन जाऊ. या खाणारी कोण गरीब आहे रे? मैं गरीब हूँ. 1 तास झाला इथं थांबला. बर्गर खाऊन झाला, सगळा झाला. या बघा या पण मागवला. पॉटच नाही भरत ना पोरांचा थोड्या याच्यात. मयूर भाईने फोन केला, पत्रिका पोचवली का? तिथं अजून गेलो नाही, याच खायत बसलो. आता खाऊया आपण आणि मग निघू. काय याचं नाव काय रे? ह्या बकेट ह्या खाऊ आपण आता. आणि मग इथं जाऊ. इथं खाऊन झाला. आता डायरेक्ट आवाज झाला. काम 50 करील तो. वरती तर खतरनाकच असत. प्री वेडिंग केली पंकजची. तिकडे कसला शूट चालू बघ. यो देव एक गाडी नाही दिसत आम्हाला. आम्ही असल्या उन्हाच्या घाला. यो माथेरानचा धबधबा खाली. पाणी बघ किती दिसतंय का तुम्हाला? नसून दिसत, आपण दिसतो. नेरूळ पोचलो. जाम गार वाटतंय. माकड्या पण पकी आहेत. एक पत्रिकेसाठी मस्त की गार आहे. आता जाऊ आतमध्ये. ये टायर बघ त्यांच्या कुणाचं आहे काय माहिती. बुगाच केलंय त्याने डायरेक्ट. चला आतमध्ये जाऊ. भरपूर दिवसातून हा व्ह्यू बघायला भेटतोय. एकच नाव दशत आहे. रणजित भाईचं नाव घेतला, डायरेक्ट सोडलं. जा म्हणतात, पुढचं काय बोलूच नका तुम्ही. आता व्ह्यू बघू माथेरानचा. आय लव्ह माथेरान टॉपचा. माथेरान के मुख्य बाजार तक की दूरी 3 किलोमीटर है. काय तो रिक्षा काय माहिती आपल्याला. घोरं बघा किती लागल्यात. कोणता घोडा नाही आता तुम्ही बघतो मला. वाजता येणारच. घोडा फॉरेनरची आलाय यो पोऱ्या. कर्नल वायफाय जिए कसलं घोर आहे. आपण कोणत्या घोऱ्या बघा. आपला 2 पाय आणि चाला सारा सूर्या. रिक्षावर थांबला. रिक्षा येईल तर आम्ही जाईल. रिक्षा पण मोजून भेटले तर ठीक, नाही भेटले तर खपला. सिलेंडरचा बाटला. काय गोड आहे ना बावर असं ना. इथं आपल्या नाही 1-2 नाही उचलत गोड. 2-2-3 उचलत. स्टेशन इथून 2ची ट्रेन होते. 4 नाही एकर पण ती गाडी. माथेरानमध्ये माणसांच्या म्हणजे जास्त घोडच दिसतात. माथेरान पब्लिक सिटी कमी आहे. स्टेशन पुढं स्टेशन. गार्डनला आलं बघायचं काय टेन्शन नाही घ्या. दोघा माथेरानला जेवढं फिरता येईल ना, सिंगल लाईफ इज तेवढं फिरू. जेवढं फिरता येईल तेवढं फिरू.
कोण नाही विचारायला. बघा या इथं उडी पण मारू शकतो कधी पण का बी मनात आला पण नको कसला काय करताना आपल्याला. कसं गार्डन आहे इथं मस्त की फोटोशूट केला आम्ही. आता इकडे निघलो इकडे पेटलाय आधी माझा मस्त की कपडे मला माहित होता पण एवढा कोणाला माहित आहे की खाली असेल फोटो काढायला भेटेल काय. सस्पेंड पण असेच घास घुस घास कुत्री झोपल्यात माणसं झोपायची का बघितलं सुकून घेतात ते जीवाचं डायरेक्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आता जाऊ नेक्स्ट स्टॉप म्हणजे कुठेतरी जाऊ. चला घोड्यांची काही कमीच नाही रे इथं. किती चाललं तरी काय वाटत नाही एकदम गारवा आहे. आणि फायनली ज्या टावर आपण खालून दाखवत होतो त्या टावर खाली चालू आहे. यो कोणतं पॉईंट आहेत. पॅनोरामा पॉईंट, इको पॉईंट, चार्लोटी लेक पॉईंट आणि मंकी पॉईंट. यो बरंच आहेत. ये बघा स्नॅप लवर या रेड बुल प्या गारवा फुल एनर्जी फुल पाला किती पण हाऊ जुजोस या पहिला स्नॅप लवर. घोड्याच्या कडेला जाऊन तरी काढ ना मग ओके दिसेल. आज आपण बघू हनीमून पॉईंट. बाकी सगळं पॉईंट बघू. हनीमून पॉईंट काय ते बघू आपण. मस्त की थंड वाटतं किती पण चाला किती पण काय करा घामाच्या धाराने काहीच नाही. तसं आपल्या इकडं आंघोळ झाली असं येताला कसं शांत वातावरण आहे ना. ते आता आम्ही दोघंच आता आम्ही चाला इको पॉईंटला बघूया. इको पॉईंट कसं काय आणि काय पॉईंट आहेत ना आम्ही आलो दोघंच. कोणतं पॉईंट बघू नक्की. दर्या असं वाटतं इथं 100% 101%. व्ह्यू तर दिसतोय जवळ गेलो तुम्हाला पण दाखवतो. जंगलच आहे ना. वरून अशी बातमी आली 2 दिवसाआधी की बिबट्या दिसलाय. झाला कल्याणच झाला या वाद्याने पण यावा डायरेक्ट. बाबा बदाम बिदाम कसला सीन आहे बघा ना. बापाला एक तास सारे उद्ध्वस्त कार्यक्रम उडता हे कसल्या दारे आहेत. नुसत्या दारच दारे आहेत. तुम्हाला दाखवतो दाऱ्या कशा आहेत त्या. व्हायच्या लागणार इथपर्यंत पोहोचला एक पत्रिकेसाठी. ते म्हणतात कशाला आलं पत्रिका फोटो. आम्हाला हाऊस होती ना त्यात पडला पाऊस. 3, 2, 1 लेट्स गो. इथून बघू पाहिला ठेपलं जायचं नाही तर भेंडी कसली दरी. या बा घे दरी बघायचं आहे ना घे. तिकडे पण पॉइंट आहे बघा तिथं पण जाऊ. तर हा होता इको पॉइंट. इको पॉइंट मध्ये आपल्याला बघायला भेटले दऱ्या खोलवर दऱ्या. आता पुढं काय भेटतोय त्या बघू. हे कसले दऱ्या पण बेकार. पण आता ऊन लागला तिथं झाडं होती पण काय वाटत नव्हतं. बघा ना दऱ्या पुढं पण. यो गड यो पण कोणता गड आहे कसा आहे बघा टॉपचा. चल बाद झाला इथला सुप्रसिद्ध ठिकाण. 1 तास झाला दोघंच फिरताव कोणच दिसत नाही. वाघ बी यावा ना न्यावा नाही तर आम्हालाच आवाज आलाय कोणाचा तरी आवाज आलाय. इकडे काय काय माहित कुठं काय. फक्त माकडा दिसतात घोडं दिसतात आम्ही दिसतो कोणच नाही बाकी खाली. हे बघ माकड माग लागलाय चिकट तो बघ. मला तर काय नाही म्हणतो आमची एक पाणी आम्ही दिलं असतं पण आमच्या पण जीवाची पर्व आहे आम्हाला एवढा झाडाची कारण पाणीच नाही दुसरा कुठं.
नाही तर आम्ही खरंच दिला असता. बरोबर किती धरला असता घोड चावतो का? धरतो डायरेक्ट. चावतले डायरेक्ट धरतो. आता दुसरा पॉइंट वाला कसला खतरनाक आहे ना. ये देखो ये तला लॉर्ड पॉइंट कसलं आहे बघ सीन. वरती जा वरती याहू. हे जंगल भर रणजित कसलं आहे तो. खतरनाक पॉइंट आहे. जंगलच जंगल. थंड नाही वाटत पण इथे एवढा. झाड असले मस्त थंड. थंड आहे. तिथंच थंड आहे. खतरनाक. या पब्लिकच दिसत नाही जास्त. चला एक दोन तीन पॉइंट गाठलं. तर अजून बघू काय बघासारखं आहे. पावसाली हे पॉइंट जेवढं बघितलं ना पावसाली टॉपच दिसतं. पावसाली आता दिसायला मस्त वाटत. पावसाली भरपूरच खतरनाक. खाला होतं घेऊन याचं. फक्त माकडांपासून सावधान. ते पाण्याची बॉटल पण नाही सोडित. आपल्याला काय सोडते. चला पिसरनाथ मंदिर माथेरान. चला बघू कसं काय. पहिल्यांदा झालं माथेरानला येतं पण ह्या मंदिर पहिल्यांदाच. जंगल आहे पूर्ण. घंटा बघा कसली मोठी. व्ह्यू हा व्ह्यूच लय खतरनाक वाटतं. शांत ठिकाण कोणच नाही मंदिरात. वाव बापरे. हो खतरनाक. दर्शन घेऊ. बुवा बघतात दोघांना. हे बघ स्वतः पोऱ्याचे बुवा बघते. राजे ये बघ बुवा बघतोय. बुवा बघतोय. तुझ्या बघाच आहेत का ते पण ना. भारी मस्त आहे की. झाला आता लॉर्ड पॉईंट. आता बघू कोणता पॉईंट फिरता येईल तो. तवर यांचे वा काढून मला गाड्या जे असले तर माथेरानला या देतील काढून. मग उवा काढून खात्यात बघा. येऊ बघ किंग जॉर्ज किंग एडवर्ड पॉईंट तो पण झाला. हनीमून पॉईंट आणि लुईजा पॉईंट. चला हे पण तिकडून आलेलं. हे बघा इकडून आलो. यो कुठे गेला. यो 2 तास झाले फिरता. हे दोन्ही आहे बघ. एवढं घेतलं आपण. इको बाईटला इको किंग जॉर्ज बघितला. सिलिया बघितला. लॉर्ड पण बघितला. पिसरनाथ पण गेलो ना तो. लास्ट पिसरनाथ ना. आता हे निमून पॉइंट. हे निमून सगळं आज जेवढं पॉइंट आहेत ना तेवढं बघू. घर जाऊन तसा एक पत्रिका द्यायला आलतो पण एवढं पॉइंट बघून चाललं. तो 100 जवळ असून माथेरानला आलो ना. आता आला होता सगळ्या हाडीवाडी पूर्णच जाऊ. गोड्या फिरतात. आम्ही चालत. चलो हनीमून पॉइंट बघूया कसं आहे कसं नाही. पण गारवा करतात ना काय तसं यायला आपल्याला पण. काय रंजा पुढच्या 5 वर्षानंतर. आता नाही लगे हा केवढा भारी पाहिजे ना. हा उतरण लागली जाचो खाली एकदाच नाही तर. विमान दाखवला असता
लेट झालं. कसला खालून जातोय बेकार. बारीक पोरांची मजा आता आली तर विमान बघून. चला यो बा हनीमून पॉइंट कसला मोठा आहे ना. आम्हाला वाटलं काहीतरी वेगळा असेल. या हनीमून पॉइंट या असा हे बघा कसला मोठा आहे बघा हनीमून पॉइंट. हे पण कधी असून किनाऱ्यावरच फिरतो डोंगराच्या. हे तो पक्षी बघ दिसत नाही मला. राईटला रोड कुठे हा हे बघा पंखा हलवीत नाही काय नाही. येऊ आता हनीमून पॉइंट. आम्हाला वाटलं काहीतरी असल. काय नाव कशाला काय नाव दिलं त्यांच्या त्यानंच माहिती. आम्ही हुश मध्ये धावताल धाव हनीमून पॉइंट बघायचं कठीण काम आहे. आता बघू कोणता तरी पॉइंट येईल तो. इथं असं आहे काय हनीमून पॉइंट बघितला. आता सनसेट चिनॉय रुस्तमजी कोरोनेशन काय माहित बाबा कंची कंची नाव आहेत. चला बघू. विमान बघायचे मेन म्हणजे. रात्र झाली चालेल पायी जाऊ पण बघूनच जाऊ. म्हाताऱ्यांचा गणपती विसर्जन तलाव हे बघा. हे म्हाताऱ्यांचा गणपती सगळे इथे विसर्जन करतात. हे पण बघितलं. आता काय राहिलं रे संपला माथेरान. इथंच ओपन हिर आहे हे बघा. हे नाही काय असं वाटतं अख्खा दिवस फिरून ना फिरलो आम्ही सगळा. चांगला फिरलो. एक पाण्याची बॉटल घेतली फिरताव कधी असं मजा आली. एक फक्त इथून दिसला असा विमान वाटतं. दिसला असता थांबू तरी पण नाही रे तो त्या साईडून जातो खालून. वरून गेला असता म्हणजे ओके दिसला असता ना. माथेरानचं पॉइंट पण फिरून झालंय. सगळं झालं. पाय बी बघा कसे झालेत. पण फिरलो आल्यासारखं फिरलो. अख्खा दिवस गेला. आता वाजलं 5. सनसेट बघायचा राहिलेला पण नको का नको. यो यो बाग यो खातला का आवरला उडी मारलेलं आहे मुद्दाम उडी त्यांनी या केली. बेकार. चला आता घरा झाला निघू. झाला माथेरान फिरलो. उन्हाळ्यात 2 दिवस आधी प्लॅन म्हणजे असं बोललेलो माथेरानला गेलो नाही कधी गेलो आलो जाऊन चालता बोलता. एक पत्रिकेसाठी अख्खा माथेरान फिरलो. जाऊ आता घरा. इच गो फायनली फिरून आलो. ये बघा ट्रेनची तिकीट काढले कधीतरी पहिल्यांदा. म्हणजे एवढं मोठं झालो कधी ट्रेन मध्ये माथेरानला बसलो. आता ट्रेन मधली वर मजा घेऊ सगळी मजा घेऊ. 5वीची आहे. चल आतमध्ये बसू जा. फायनली ट्रेन मध्ये बसलो मस्त की. दोघा जण ते बघा ते जोडप्याने आल्यात. आम्ही दोघा जण. व्ह्यू पण कसं बघायला भेटेल टॉपचा. ट्रेन निघली आमची. ड्रीम होती ड्रीम झाली कंप्लीट. आता जाऊ आरामात हल्लू चालते. फायनली बसलो. मजा वाटते. काय बोलू काय ते समजत नाही कारण लई दिवसांनी बसलो. एवढं मोठं झालो कधी बसलो नव्हतो. बाय बाय ट्रेनचा प्रवास इथपर्यंत समाप्त झाला आपला. मजा आली. ट्रेनचा प्रवास कधी घेतला नव्हता. घेतला आता जाऊ आपली गाडी घरे. रिटर्न टू माथेरान 100% पावसाळी येऊ. आता होते गॅरंटी वॉरंटी कमी आहे पण मजा आली. ट्रिपची मजा आली म्हणजे दोघा जणांनी मजा घेतली. पॉईंट जेवढं होतं तेवढं फिरलो. तर अशा प्रकारे माथेरान फिरून झालंय. पूर्ण दिवस माथेरानमध्येच गेला पूर्ण दिवस. आता चालू घरी चार्जिंग पण कमी आहे. हा ब्लॉग वाटतंय इथंच एंड होईल.
मजा आली. पूर्ण दिवस मस्त की फिरलो, कोणाचा टेन्शन नाही, कॉल यायला नेटवर्कच नव्हता. मजा आली. भेटू. हे बघा ही माकरा घोडं आणि माणसा, हे बघूनच दिवस गेलं. व्ह्यू पॉईंट असं होतं ना, ऊन लागत होता पण मस्त वाटलं. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत हो बाय. फायनली खाली उतरताना विमान दिसला शेवटी. आम्ही पण येतो यो बघा वरून कसा व्ह्यू दिसतोय. व्लॉग एंड केला पण खाली नाही. पण व्ह्यू पावतच नव्हता, एवढा खतरनाक दिसतोय. खतरनाक गरम नाही होत काय नाही. सगळी गावं दिसतात आपल्या इकडची, सगळी म्हणजे सगळीच. यो बघा